फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बिदाची. ऐसियाचा संग दे नारायणा, ओलावा वचना दयाचिया. उत्तम शेवण शीतळ कंठासी, पुष्ट कांती तैसी दिसेवरी. ऐसियाचा संग दे नारायणा, ओलावा वचना दयाचिया. तुका म्हणे तैसे होईजेत संगे, वास लागे अंगे चंदनाचा. ऐसियाचा संग दे नारायणा, ओलावा वचना दयाचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कधी जावी तारू. बाबाजी सद्गुरु दास्य तुका, दयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो निहता. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यांधकारापहं. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनो मुकुद सुधारी. वरण रघुबर बिमल जसो जोदाय कुपलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरव कलेस विकार. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी काळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याचे आस पुरवावी. आता विनवार विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो संसार पुरू. मनोनी विशेष आत्यादरू विवेकावरी. आता हृदय हे आपुले, चौफाळून आभले. वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. सोये भानुज भानु आराधेला, तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला. हरिभक्ती लागो नितारी समजता. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल. अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बिदाची. ऐसियाचा संग दे नारायणा, ओलावा वचना दयाचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागतात. विठ्ठल विठ्ठल
तुकोबाऱ्या सांगतात ऐसियाचा संग दे नारायणा. तुकोबाऱ्या सांगतात की अशाची संगत मला दे, ओलावा वचना दयाची. त्यांच्या वाणीमध्ये काय आहे? ओलावा आहे. आणि त्या संत महात्म्याचं लक्षण तुकोबाऱ्या पहिल्याच्यांना सांगतात बरं का. तुकोबाऱ्या या ठिकाणी रूपक अलंकार साधतात बघा. तुकोबाऱ्या बोलतात एक अशी कल्पना करा की या मृत्यू लोकामध्ये, लक्षपूर्वक आहे का बरं का, या मृत्यू लोकामध्ये अशी एक वेली आहे की जी वेली कशी आहे? अमृतमय. त्या वेलीचं जे फळ आहे ना, ते फळही अमृतमय आहे. आणि त्या वेलीचं जे बीज आहे का, तेही कसं आहे? अमृतमय, म्हणजे गोड आहे. आता मला सांगा, अशी वेली या जगतामध्ये अस्तित्वात आहे का? की जी वेलीही अमृतमय आहे, तिचं फळही अमृतमय आहे आणि तिचं बीजही अमृतमय आहे. आपण जर बघितलं ना महाराज, अशी वेली अजून या जगात जन्माला आली नाही बरं का. आता तुकोबाऱ्या सांगतात अमृताची फळे, अमृताची वेली. आता वेलीचा जर आपण विचार करू गेलो, तुम्हाला ऊस माहिती ना, ऊस असले बागेदार हे की नाही. आता जो ऊस राहतो का महाराज, तो कसा राहतो? गोड, म्हणजे अमृतमय, आहे का नाही. म्हणजे ऊसाची जी वेली आहे ती कशी आहे? अमृतमय, म्हणजे गोड आहे. आता ऊसाला फळ राहतं का? नाही ना. आता बघा, तुम्ही सफरचंद बघितले का? सफरचंद, आंबा, आहे का नाही. आता आंबा जो राहतो तो कसा राहतो? गोड. आता आंब्याचं जे बीज राहतं, आंब्याच्या झाडाचं, ते बीज गोड राहतं का? नाही ना. म्हणजे आंब्याचं जे झाड आहे त्याला जे फळ येतं म्हणजे आंबा, तो कसा आहे? गोड आहे. आता ऊस बघितला, ऊस कसा आहे? गोड आहे, म्हणजे वेली गोड आहे. तुकोबाऱ्या पुढे सांगतात तेची पुढे चाले बीजाचीही. आता बीज रूपाने जर आपण बघू गेलो, तुम्ही काजू बदाम बघितलेत का? जाऊ द्या, काजू बदाम सोडून द्या. आपल्याला भुईमुगाच्या शेंगा माहिती आहे का नाही. भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात? वर वर येतात ना. कुठे येतात? जमिनीमध्ये, आहे का नाही. म्हणजे त्याचं जे बीज आहे, त्या शेंगामध्ये जो शेंगदाणा राहतो तो कसा राहतो? गोड. त्याची पुढे चाली बीजाची. म्हणजे तुकोबाऱ्या या ठिकाणी जी कल्पना करतात ना महाराज बरं का, अमृताची फळे, अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजाची. तुकोबाऱ्या या ठिकाणी दृष्टांत देतात. पण हा दृष्टांत जर आपण बघू गेलो ना महाराज, तर 3 प्रकारचे काय करावं लागतात? वस्तू आपल्याला एकत्र आणाव्या लागतात. तेव्हा तुकोबाऱ्यांनी जो दृष्टांत सांगितला तो काय होतो? सार्थ होतो. पण संत महात्म्याचं जर आपण जीवन बघितलं ना बघा, तुकोबाऱ्या सांगतात अमृताची फळे, अमृताची वेली. आता अमृताची वेली म्हणजे संतांचं जे शरीर आहे ना महाराज, ते कसं आहे? अमृतमय आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासिरनला मळा कोळेचा. ज्ञानोबा सांगतात संत महात्म्याचं जे शरीर आहे ना ते कसं आहे? अमृतमय आहे. तुकोबाऱ्या सांगतात अमृताची फळे. फळ रूपाने जर आपण बघू गेलो ना, संत महात्म्याची जी वाणी आहे ना महाराज, ती कशी आहे? अमृतमय. तुकोबाऱ्या सांगतात मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. संत महात्म्याची वाणी म्हणजे काय? अमृत रूपाने या मृत्यू लोकांमध्ये काय करत राहते? वर्षाव करत राहते. पुढे तुकोबाऱ्या सांगतात त्याची पुढे चाले बीजाचीही. आणि संत महात्म्याचे या मृत्यू लोकांमध्ये जी वाङ्मय आहे ना, मग तुकोबाऱ्यांचा गाथा असेल, ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी असेल, किंवा नाथ बाबांचं भागवत असेल, हे जे ग्रंथ आहेत ना, या मृत्यू लोकांमध्ये बीज रूपाने काय आहे? आजही अस्तित्वात, आणि तेही अमृतमय आहे. विठ्ठल सांगतात की असे जे संत महात्मे आहे ना, त्यांचे काय कर? मला संगत दे. ऐसी आता संग दे नारायणा. तेही कसे पाहिजे? ओलावा वचना दयाच्या. ओलावा म्हणजे काय? ज्यांच्या सांगण्यामध्ये अनुभव आहे, म्हणजे जे लोकांना सांगतात ना त्या अगोदर काय करतात? अनुभव घेतात. फक्त लोकांना सांगत नाही तर स्वतः अनुभव घेतात आणि मग काय करतात? लोकांना सांगतात. असे जे संत महात्मे आहे ना, जे सिद्ध अवस्थेला पोहोचलेले, त्यांचे काय कर? मला संगत दे. पुढे तुकोबाऱ्या सांगतात जर आपण एखादा पक्वान्न सेवन केलं, चांगल्या प्रकारे आहार सेवन केला, तर
आपल्या शरीराच्या ठिकाणी काय दिसते? ताकद दिसते, बरोबर आहे का नाही? पुष्टता येते. तुकोबर आहे सांग, उत्तम शेवन शीतळ कंठाशी पुष्टकांती तैसे दिसेवरी. त्याप्रमाणे तुकोबर आहे शेवटच्या अभंगामध्ये गोड दृष्टांत देतात बरं का. आता मला सांगा, 10-12 येड्या बाबळे आहे बरं का. येड्या बाबळे, काही बोरीच्या झाडी आहे का नाही? आणि त्या सगळ्या झाडाच्या मध्ये एक कशाचं झाड आहे? चंदनाचं झाड, बरोबर आहे का नाही? सगळ्या झाडाच्या मध्ये जर एखादं चंदनाचं झाड असेल ना महाराज, तर ते चंदनाचं झाड काय करतं माहितीये का? संपूर्ण जे बाकीचे झाड आहेत ना, मग ते येड्या बाबळे असेल, बोरी असेल, कुठलंही झाड असू द्या, त्या सगळ्या झाडांना सुगंध दिल्याशिवाय राहत नाही बरं का. कोणतं झाड? चंदनाचं. तसं जर आपल्या गावामध्ये एखादे जर संत महात्मे असतील ना महाराज, त्या संत महात्म्याच्या जर आपण सानिध्यामध्ये गेलो ना महाराज, तर आपलाही उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे सांगता तुका म्हणे तेचे होईजे तसंगे वास लागे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग दे नारायणा ओलावा वचना दया चला. हा झाला अभंगाचा शब्दशार्थ. विठ्ठल विठ्ठल. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. थोर साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज समाधी चतुशतकोत्तर रौप्य महोत्सव, जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा, तसंच श्री संत जनार्दन स्वामी पुण्यस्मरण, श्री संत सोपानदेव संजीवन समाधी सोहळा, संत श्रेष्ठ कान्होबा महाराज पाठक, संत श्री संताजी महाराज जगनाडे, श्री संत तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला आपला हा अखंड हे नाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. आणि या सप्ताह करता उपस्थित असणाऱ्या सर्व पंचक्रोशीतील या ठिकाणी भजनी मंडळी उपस्थित आहे, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच या ठिकाणी असणारे परमपूजनीय विठ्ठल महाराज माने आहेत, हरिभक्त परायण नरसिंग महाराज मुकुटकर, तसेच आपल्या गावचे असणारे भूमिपुत्र परमपूजन आमचे गुरुस्थानी असणारे बळीरामजी महाराज शिंदे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच परमपूजनीय महंत असणारे मुक्तानंद महाराज सरस्वती बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. आपल्या गावचे असणारे भूमिपुत्र आमचे परमार्थ स्नेही श्यामभाऊ शिंदे, त्यांनी फोन केला आणि या ठिकाणी येण्याचा योग आला बरं का. कारण त्यांचं परमार्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठा वाटा आहे बरं का. आता आमची माऊलीच्या सोहळ्यामध्ये दिंडी राहते महाराज, दिंडीमध्ये सुद्धा त्यांची पंगत राहते. आमच्या गावामध्ये बालसंस्कार शिबिर राहतं, शिबिरामध्येही त्यांची पंगत राहते. म्हणजे कुठंही जर धार्मिक कार्य असेल ना, प्रत्येक ठिकाणी ते सहकार्य करत राहतात बरं का. आणि दुसरी गोष्ट अशी महाराज, ते जरी पुण्याला राहत असले ना, तरी त्यांचा संपूर्ण जिव्हाळा कुठं राहतो माहितीये का? आपल्या गावामध्ये. म्हणजे आपल्या गावाविषयी प्रेम आहे महाराज, आपुलकी बरं का. कारण की आम्ही आता शिंदेवाडीला राहतो महाराज, पण तरी कधी मध्ये फोन करत राहतात, महाराज आमच्या गावामध्ये आज गजानन बाबाची पालखी येणार आहे बरं का, सांगत राहतात आहे का नाही. असं परमार्थाविषयी ओलावा आहे, असतं आहे, प्रेम आहे बरं का. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, आपल्या गावाविषयी प्रेम पाहिजे महाराज, आपुलकी पाहिजे बरं का. कारण शास्त्र सांगतंय जननी जन्मभूमश्च स्वर्गादेपी गरिदर्श, आहे की नाही. म्हणजे आपली आई आणि आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. तसे असणारे आपल्या गावचे परमार्थ स्नेही काकाजी महाराज माने बरं का, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आता फक्त आपल्याकडे 1 तास राहिला बरं का. 1 तासामध्ये आपल्याला ही सेवा करायची. आणि आज कोणती सेवा आहे? जागराची सेवा आहे का नाही. कारण तुम्हाला सांगू का, 7 दिवस आपण या ठिकाणी सेवा केल्याच्या नंतर मग ती सेवा कुठली पण असू द्या बरं का, या ठिकाणी चटया टाकण्याची सेवा असेल, काकडा भजनाची सेवा असेल, कीर्तनाची असेल किंवा अन्नदानाची कुठलीही सेवा असू द्या, प्रत्येकाला या ठिकाणी जे फळ मिळतं ना, ते प्रत्येकाला सारखं आहे बरं का. त्यामध्ये कुठलाही भेद नाही. मग तो कुणी का असेल, आहे का नाही. कुठलीही सेवा करा, प्रत्येकाला पुण्य सारखंच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज जागराची सेवा आहे.
आणि 7 दिवस आपण सेवा केल्याच्या नंतर मग आपल्याला भगवंताकडे काहीतरी मागण्याचा काय होतो, अधिकार प्राप्त होतो. म्हणून आज भगवंताकडे मागणी मागायची बरं का. आपण जर बघू गेलो ना, विचार सागर या ग्रंथामध्ये या मृत्यू लोकामध्ये जेवढे काही मनुष्य आहे ना, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही पंथाचा असू द्या, तो या 4च प्रकारामध्ये मोडला जातो बरं का. पहिला प्रकार आहे पामर, दुसरा आहे विषयी, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे मुक्त. आता पामर कुणाला म्हणायचं? ज्याला कुठलाही शास्त्र संस्कार नाही, तो संत मानत नाही, देव मानत नाही. आता मला सांगा, जो संतांना मानत नाही, जो शास्त्र मानत नाही, जो देव मानत नाही, तो भगवंताकडे काही मागेल का? हो नाही ना. तो भगवंताकडे काहीच मागत नाही का? त्याला देवच मान्य नाही ना, तो भगवंताकडे काही मागत नाही बरं. दुसरा प्रकार आहे मुक्त. मुक्त कुणाला म्हणायचं? ज्याच्या अंतःकरणामध्ये आता कुठलीही इच्छा शिल्लक नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. त्याच्या अंतःकरणामध्ये आता कुठलीही इच्छा शिल्लक नाही. आता ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठलीच इच्छा शिल्लक नाही, तो कशाला भगवंताकडे मागणी मागेल? जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हा. कोणता शेवटचा दिवस? ज्या दिवशी आपण देह सोडला तो शेवटचा दिवस नाही बरं का. ज्या दिवशी आपल्याला भगवंताचा साक्षात्कार झाला, भगवंताचं दर्शन झालं ना, तो शेवटचा दिवस. आता भगवंताचं दर्शन झालं ना, मग जीवनामध्ये कुठलीही अपेक्षा शिल्लक राहत नाही. म्हणून तुकोबऱ्या सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा फुंटलिया धावा कृष्णेच्या. कृष्ण म्हणजे काय? इच्छा. आता कुठलीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. देखलिया भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. आता जीवनामध्ये कुठलीच इच्छा शिल्लक राहिलेली नाही. संपूर्ण इच्छा काय झाल्या? पूर्ण झाल्या. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. कुठलीही इच्छा अंतःकरणामध्ये शिल्लक राहिलेली नाही. तुम्ही म्हणाल महाराज, तर संत महात्म्याच्या जीवनामध्ये कुठलीही इच्छा शिल्लक नाही, तर संत महात्मे कशा करता जीवन जगतात? बरोबर आहे का नाही? संत महात्मे कशा करता जीवन जगतात माहितीये का? तुमच्या आमच्या करता. कारण तुम्हाला सांगू का, आपण मानवी जीवन जगत असताना कोणाकडे बघून जीवन जगतो? संत महात्म्याकडे.
भगवान गीतेमध्ये सांगतात यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जना असेत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. त्याकरता संत महात्मे काय करतात, या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत राहतात. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य काय, जे मुक्त महात्मे आहेत ना तेही भगवंताकडे काही मागणी मागत नाही. तिसरा प्रकार आहे विषयी. विषयी कुणाला म्हणायचं, जे संत महात्म्यांना मानतात, देवालाही मानतात, शास्त्रालाही मानतात आणि देवाचे काय करतात, भक्ती करतात. भक्ती करतात पण कशी, सकाम भक्ती. जी भक्ती केल्याच्या नंतर आपण भगवंताकडे काहीतरी काय करतो, मागणी मागतो, त्याला काय म्हणावं, सकाम भक्ती. ते देवाची भक्ती करतात, देवाचं चिंतन करतात, देवाची सेवा करतात. पण सेवा केल्याच्या नंतर काय करतात, भगवंताकडे काहीतरी मागणी मागतात. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ही काय राहते, विषयी पुरुषाची मागणी राहते. संसारी व्यक्तीची काय राहते, मागणी राहते महाराज. पण मी नेहमी सांगत राहतो बघा, भगवंताकडे मागत असताना कधीही संसाराबद्दल मागू नये बर का. का माहिती का, आता मला सांगा, जे आपण संसाराबद्दल भगवंताकडे मागणार आहे, तर आपण बघू गेलो ना, मुळात हा जो संसार आहे कसा आहे, दुःख स्वरूप आहे का नाही, दुःख स्वरूप संसार आहे महाराज. त्याबद्दल जर आपण भगवंताकडे काही मागितलं, सुख प्राप्त होईल का, हो नाही ना. या जगामध्ये जी जी वस्तू आहे ना, ती प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ काय आहे, नष्ट होणार आहे महाराज. नाशिवंत म्हणजे काय, एक ना एक दिवस ती वस्तू काय होणार आहे, नष्ट होणार आहे. मला सांगा, जे आपण भगवंताकडे मागणार आहे ते जर नष्ट होणार आहे, मागून काय उपयोग आहे महाराज. भगवंताकडे मागायचं ना, असं मागावं महाराज की जे कधीही नष्ट होत नाही, असं आपण भगवंताकडे मागितलं पाहिजे बरं का. बघा पुराणामध्ये गोड कथा आलेली बघा. एक चित्रकेतू नावाचा राजा होऊन गेला बघा. त्या चित्रकेतू नावाच्या राजाला 1 करोड पत्न्या होत्या. किती घडलेली कथा आहे बरं का. 1 कोटी पत्न्या होत्या महाराज. पण तो दुःखी राहायचा बघा. राजवैभव होतं महाराज, संपत्ती होती, सत्ता, सगळ्या गोष्टीचे काय होते, अनुकूलता होती. तरीही तो दुःखी होता. का दुःखी होता माहिती, त्याच्या पोटी संतती नव्हती महाराज. बाकी सगळ्या गोष्टी होत्या ना, पण संतती नव्हती म्हणून तो कायम दुःखी राहायचा. आणि एक दिवस काय झालं, नारद महर्षी आणि काही संत मंडळी त्याच्या नगरीमध्ये आले. नगरीमध्ये आल्याच्या नंतर त्याच्या समोर आले महाराज. त्यांनी त्यांची पाद्यपूजा केली, पूजन केलं आणि हात जोडले. सांगितलं, महर्षी माझी हस्तरेषा बघा म्हणली. नारद महर्षींनी त्याची हस्तरेषा बघितली. सांगितलं राजा, अरे तुला 10 जन्मामध्ये सुद्धा संतती होऊ शकत नाही, असं तुझं भविष्य आहे म्हटले. चित्रकेतू म्हटला, महर्षी काही करा पण मला संतती झाली पाहिजे. आग्रह केला बरं का. नारदांनी काय केलं माहिती का, आपल्या योग सामर्थ्याच्या बळाने एक फळ तयार केलं. मी सांगितलं, तू काय कर, हे फळ तुझी जी पत्नी आहे ना, सगळ्यात लहान पत्नी राणी, तिला खाण्याकरता दे, तुला मुलगा होईल. तो घेऊन गेला. त्याची सगळ्यात जी लहानी पत्नी होते का राणी, तिला खाण्याकरता ते फळ दिलं बरं का. फळ दिल्याच्या नंतर 1 वर्षानंतर त्याला मुलगा झाला. आता मुलगा झाला तोही कित्येक वर्षानंतर, आणि तोही नवसानी झाला ना. राजाने सगळ्या नगरीमध्ये पेढे वाटल्याने सांगितलं, ज्यांना जी इच्छा असेल ना त्यांची ती इच्छा काय करा, पूर्ण करा. ज्यांना जे लागत असेल ना ते द्या म्हटले. संपत्ती भरपूर होती ना. झालं महाराज. 5-7 वर्ष होऊन गेले बरं का. पण झालं काय माहिती का, त्या नगरीमध्ये बाकीच्या ज्या राण्या होत्या ना, त्या राण्यावर तो राजा जास्त प्रेम करत नव्हता. जिच्या पोटी तो मुलगा जन्माला आला ना, तिच्यावर राजा सगळ्यात जास्त प्रेम करत होता. बाकीच्या ज्या राण्या होत्या ना महाराज, त्यांना हेवा वाटला, दुःख झालं ना. त्यांनी काय केलं माहिती का, मुलगा 5 ते 6 वर्षाचा असताना त्याच्या अन्नामध्ये विष टाकलं बरं का. विष टाकल्याच्या नंतर तो मुलगा मरण पावला. आता बघा, कित्येक वर्षानंतर मुलगा जन्माला आला, तोही नवसानी, आणि आता तो मुलगा मरण पावला ना. राजा रडू लागला, सगळी प्रजा रडू लागली महाराज. रडता रडता जी राणी होती का, सगळ्यात लहानी राणी, विशुद्ध पडली. विशुद्ध पडल्याच्या नंतर पुन्हा नारद महर्षी आणि काही संत मंडळी नगरीमध्ये आले. एक सेवकाला सांगितलं, महाराज नारद महर्षी आलेले म्हणले आपल्या नगरीमध्ये. राजा म्हटला, त्याने ते घेऊन या म्हटले.
तो सेवक गेला, नारदजीला घेऊन आला महाराज. आल्याच्या नंतर राजा रडत होता. राणी रडता रडता बेशुद्ध पडली होती, बाकीचे लोक रडत होते. तो राजा म्हणू लागला, महर्षी, जर माझ्या पोटी संतती नव्हती तर कशा करता तुम्ही मला मुलगा दिला? त्यावेळेला नारदजी म्हणले, बाबा, मी तुला अगोदर सांगितलं होतं तुला 10 जन्मामध्ये मुलगा होणार नाही, पण तू आग्रह केला म्हणून काय केला, तुला मुलगा दिला. म्हणजे महर्षी काही करा, पुन्हा काय करा, त्याला जिवंत करा. आता त्याचं शरीर समोर पडलं होतं ना, त्याचा देह पडला होता महाराज, पण आत्मा निघून गेला होता बरं का. चित्रकेतू म्हणला, महर्षी काही करा, पण त्या आत्म्याला परत काय करा, खाली बोलवा. खाली बोलवा म्हटल्यानंतर लगेच नाराजीने आवाहन केलं महाराज. लगेच तो आत्मा आला बरं का. आणि आल्याच्या नंतर नारदजी त्या आत्म्याला म्हणू लागले, बाबा तू काय कर, आता या देहामध्ये प्रवेश कर, तुझ्या वडिलांची इच्छा आहे म्हणले. असं म्हणल्याच्या नंतर तो आत्मा बोलू लागला बरं का. आता शरीर समोर पडलं होतं ना, आत्मा बोलू लागला, महर्षी, मी या देहामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे का प्रवेश करू शकत नाही? त्यावेळेला तो जीवात्मा सांगू लागला, महर्षी, याच्या अगोदर माझे लाखो जन्म झाले आणि लाखो जन्मामध्ये माझे आई वडील काय होते, वेगवेगळे होते. आणखी मला लाखो जन्म घ्यायचे आहे, आणखी मला माझं कर्म भोगायचं आहे, आणखी लाखो जन्मामध्ये माझे आई वडील काय राहणार आहे, वेगळे राहणार आहे. मी या देहामध्ये प्रवेश करू शकत नाही बरं का. त्यांचा 1 ते 1.5 तासाचा संवाद आहे महाराज. हे सगळं ऐकल्याच्या नंतर महाराज, तिची राणी होते का, राणीचा आणि राजाचा दोघांचे काय झाला, शोक नष्ट झाला. मी कशा करता सांगतो दृष्टांत. देवाकडे मागत असताना कधी संसाराबद्दल मागू नये महाराज. जर आपण संसाराबद्दल मागितलं ना, ते कायम टिकत नाही बरं का, ते नष्ट होणार आहे. म्हणून भगवंताकडे मागायचं ना, जे कायम टिकणार आहे ना, ते मागितलं पाहिजे. आता मला सांगा, समजा आपण देवाला म्हणलं, देवा आमच्या बोरला पाणी लागू दे, बरोबर आहे का? आपल्या बोरला पाणी लागलं आणि समजा 2-4 वर्षानंतर पाणी गेलं, जाऊ नये बरं का, पण गेलं, काय करणार आहे महाराज? मग टिकणार आहे का? या जगात कुठलीच वस्तू कायम टिकणारी नाही बरं का, आहे का नाही? म्हणून देवाकडे मागायचं ना, तर काहीतरी परमार्थाबद्दल मागितलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. चौथा प्रकार आहे मला कोणता? जिज्ञासू. जिज्ञासू ही देवाकडे मागणी मागतो. कशाची? कामी उद्धार पावेना, कामी उद्धार पावेना, काय कृपा करियो नारायण, काय कृपा करियो नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, काय खंड लील कर्म, काय खंड लील काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ती माझे, कायही खंडईल कर्म. तुकोबरा भगवंताकडे मागणी मागता, देवा कधी माझा उद्धार होईल. बेटी लागी जीवा लागली सेवा, 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 बेटी लागी
भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुकोबराय जिज्ञासू अवस्थेतून भगवंताकडे मागणी मागतात. अनेक प्रकारच्या मागण्या तुकोबरायांनी मागितल्या बरं का. त्यापैकी कोणती मागणी मागतात तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अमृताची फळे अमृताची वेली अमृताची वेली त्याची पुढे चाली विधान. तुकोबराय सांगतात अशा प्रकारचे जे संत महात्मे आहेत ना त्या संत महात्म्याची काय कर मला संगत दे. बघा तुकोबराय या ठिकाणी शब्द वापरतात बघा. अमृताची फळे अमृताची वेली. आता मला सांगा या ठिकाणी तुकोबराय वेली हा शब्द वापरतात. या ठिकाणी तुकोबराय झाडे का म्हटलं नाही हो. अमृताची फळे अमृताची झाडे त्याची पुढे चाली विजाची. तुकोबराय या ठिकाणी वेली हा शब्द का वापरतात माहिती का. तुम्ही वेली बघितली का. वेली कशी राहते महाराज खाली वाकली राहते बरं का. आणि झाडे कसे राहतात स्ट्रेट राहतात ना आहे का नाही. म्हणजे वेलीच्या ठिकाणी काय राहते महाराज नम्रता राहते बरं का. तो गुण काय केला तुकोबरायांनी त्या वेलीच्या ठिकाणी बघितला. एक छोटासा दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं एक व्यक्ती काशीला गेला बरं का. काशीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संपूर्ण ग्रंथ काय केले कंठस्थ केले म्हणजे पाठ केले. पाठ केल्याच्या नंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला बरं का. 12-13 वर्ष त्या ठिकाणी अध्ययन केलं ना. पुन्हा महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर ते काय करायचे माहितीये का. हातामध्ये कंदील घ्यायचे बरं का. ते महात्मे हातामध्ये कंदील घ्यायचे आणि फिरायचे महाराज. कुठं निघाले की त्यांच्या हातामध्ये कंदील राहायचा. लक्षपूर्वक ऐका बरं का. आता कोणी विचारलं का महाराज तुमच्या हातामध्ये कंदील का. अरे ते म्हणायचे काशीला मी 12-13 वर्ष ग्रंथाचं अध्ययन केलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संपूर्ण काय केले पाठ केले. तुला जर काही संशय वाटत असेल ना विचार प्रश्न. आता गावाकडे संसारी लोक राहायचे महाराज. काय प्रश्न विचारणार आहे लगेच उत्तर द्यायचे महाराज. काय झालं माहितीये का उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारची वेळ होती. एका शेतकऱ्याचा आऊस चालू होता. तुम्हाला आऊस समजतं ना. आऊस वखर चालू होता महाराज शेतामध्ये आणि ते चालले हातामध्ये ते शास्त्री हातामध्ये कंदील घेऊन चालले पंडित शास्त्री. आणि त्या शेतकऱ्याने काय केलं दुपारच्या वेळी वखर सोडला आणि त्याला जेवायचं होतं ना. त्याने नेमकं आपली शदुरी सोडली. बघितलं कोणीतरी पांढऱ्या कपड्यावाले महाराज चालले. तो लो महाराज या जेवायला. आता ते महाराज समोर आले. महाराज म्हणले मूर्खा तू कळतं मी कोण आहे. अरे मी पंडित आहे शास्त्री आहे. मी काशीला 12-13 वर्ष ग्रंथाचं अध्ययन केलं. तू म्हटला महाराज माफ करा की आपल्याला ओळखलं नाही आपण एवढे ज्ञानी आहात.
म्हणले महाराज तुमच्या हातामध्ये कंदील आणि तोही दिवसा. अरे ते महाराज म्हणले तुला माहिती नाही, मी काशीला 12-13 वर्ष ग्रंथाचं अध्ययन केलं आणि त्याचं प्रतीक म्हणून मी काय करतो, हातामध्ये कंदील घेऊन चालतो. आणि तुला जर काही संशय वाटत असेल ना, विचार प्रश्न. आता तो बिचारा गेला आपल्या अवताकडे निघून. आता यांना वाटलं आज शेतकऱ्याला किती बुद्धी राहणार आहे, याला किती अक्कल राहणार आहे, कुणाला, ते शास्त्री महाराजांना बरं का. तो गेला महाराज आपल्या अवताजवळ आणि आपल्या अवताचं रूम न काढलं. तो रूम न माहितीये ना, रूम न काढलं त्या महात्म्या समोर आला बरं का, शास्त्री समोर. हे सांगितलं महात्मेजी माझ्या हातामध्ये काय म्हणले, म्हणले रूम न. आता मला सांगा म्हणले हे रूम नवी तुमच्या कुठं मारणार. असं म्हटल्यानंतर काही डोक्याला हात लावला. आता जर आपण म्हणावं पाठीत मारणार, नाही जर पायावर मारलं तर काय करायचं. आपण म्हणावं पायावर मारणार, नाही जर डोक्यात मारलं तर काय करायचं. याला म्हणायचं कुठं हाणू रूम न. विठ्ठल विठ्ठल कशा करता दृष्टांत सांगितला. संपूर्ण ग्रंथाचं अध्ययन केलं महाराज, पण आपला अहंकार गेला का. आपण जो परमार्थ करतो ना महाराज, मग काकडा असेल, कीर्तन असेल, भजन असेल, गायन असेल किंवा वादन असेल, कुठलीही साधना करा. ती साधना कशा करता आहे, मी देह आहे हा अहंकार जाण्याकरता काय आहे, ती साधना आहे महाराज. पण मला खरं सांगा, ही साधना केल्याच्या नंतर आपला अहंकार वाढतो का कमी होतो महाराज. ज्ञानोबऱ्या सांगतात, नवल अहंकाराची गोठी विशेष लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. ही साधना कशा करता आहे, आपला अहंकार जाण्याकरता. आणि जी वेली आहे ना महाराज, ती वेली नेहमी काय राहते, वाकली राहते, नम्रली राहते, आहे का नाही. कारण त्याच्या ठिकाणी नम्रता आहे ना महाराज. तुकोबऱ्या सांगतात, नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. तो परमात्म्याला सुद्धा काय करू शकतो, प्राप्त करू शकतो बरं का. म्हणून तुकोबऱ्या सांगतात, अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाले बीजाची. हे तुकोबऱ्या सांगतात की अशा प्रकारचे जे संत महात्मे आहेत ना, त्या संत महात्म्याचे काय कर, मला संगत दे अभंगाचं. ऐसे